बरं जरा पॉज द्या मला. आलू चटतात छान आहे ना. हॅलो वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळेजण एकदम छान असाल, मजेत असाल. आज आम्ही ठरवलं जरा काहीतरी स्नॅक्स बनवायचं, जे आमचं वीकली रुटीन आहे. वीकभरात जे या दोघींसाठी, या दोघी हिरोईनसाठी ए ए ए ते बघ ती काय खात होती आत्ता, म्हणून जरा पौष्टिक असं, हेल्दी असं, घरचं जरा बनवून ठेवत असते मी. सो आम्ही विचार केलेला आहे हे जरा शूट करावं, म्हटलं काय आम्ही बनवतो आणि काय नाही ते तुम्हाला पण सांगावं. ही याचं काय बनवणार आहे? हे कोणाचं फेवरेट आहे? माझं काय आहे ते? चॉकलेट मखाना. चॉकलेट मखाना नाही बनवणार आहे आज आपण. आज आपण फक्त बटर आणि सॉल्ट एवढंच टाकणार आहे मखाण्यामध्ये. ओके. हे मखाना तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, बच्चूंचे फेवरेट असतात. सो ते मी जरा फ्राय करून घेत असते. व्हिडिओ बनवायच्या चक्करमध्ये आमचे मखाने जळालेले आहेत. तरी तुम्ही आपले मखाने जळले. आता कसं? मला जळलेवाले आवडतात. तुला जळले आवडतात? मला नाही आवडत. मम्माला विचार काय केलं. हे पूर्ण वीकसाठी मी असं पॅक करून ठेवते आणि थोडीशी यांची पण हेल्प घेते, म्हणजे या थोड्याशा एंगेज होतात वीकेंडला आपल्याला खरंच काही कळत नाही की काय करावं, यांना कसं एंगेज करावं. सो मी यांना थोडंसं काम सांगत असते आणि ह्या मला हेल्प करतात. त्याच तुमच्यासोबत शेअर करावं की काय करतो आम्ही. सध्या थोडेसे मखाने जळलेले आहे, कारण जरा मल्टीटास्किंग करायचं ट्राय केलेलं पण ते झालं नाही. सो बेअर विथ अस. काय करायचं आता? कुकीज. हाय फाय. चॉकलेट कुकीज. हाय फाय. काय सांग बरं मला ते. दूध, ब्रेड, टनिक आणि चॉकलेट मखाना. चॉकलेट मखाना नाही बाबा. चॉकलेट हे कोणी सांडवलं? रिद्वी. क्लीन पण करायचं आता. ओके. हा? अंडा नाही आहे तो काय आहे माहिती? अंडा म्हणे. अंडा म्हणायचं का? बरं 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 बरं. मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? बटर आहे ते. मायक्रोवेव्ह मध्ये मेल्ट केलं. त्याला लागलं बटर. हा, मीठ थोडे. फास्ट फास्ट करायला लागतं दीदी. बाउल फुटून जाईल. काय टाकतोय तू आता त्यामध्ये? दूध. गूळ. पुन्हा पूर्ण टाकून दे. तर पण वापरू शकते. मी गूळ वापरते कारण फॉर द ऑब्वियस रिझन्स. गूळ थोडा तरी ठीक आहे. कुठली शुगर ठीक नाही बेबीसाठी, पण गूळ थोडा तरी ठीक आहे. आता फास्ट फास्ट कर रिद्वी. फास्ट फास्ट तर होतच नाही मला. आपल्याला त्यामध्ये चॉकलेट टाकायचं आहे, त्यामध्ये रागी पावडर टाकायचं आहे. ओके. बटाणे थोडे टाकायचे. अरे बापरे, मोचाने टाकायचं. पण चॉकलेट पावडर टाकतोय. डालो मॅडम. 3 स्पून जनरली घ्यायचे. मला आहे नेहमी करते त्याच्यामुळे अंदाज. सो मी अंदाजाने टाकते यामध्ये. माझी बारी आहे. अगं मला पण करू दे थोडस. माझं हेल्प करताय का तू रिधाला? क्युटी बेबी. खायचं नसतं. यम्मी यम्मी. रिद्वीला करू दे ना प्लीज. मी ते दीदीला दे तरी तिच्याकडे ते. मी पकडते. अब तू गया बेटा, अब तू गया. देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे. बरं अगं काय दोघींनी पण चेंज केले का? पण माझं खराब झालं होतं. मग रिधाचंच खराब झालं होतं ना. रिद्वी तू का बरं केले? हे
सांडेल परत थांबा थोडस खर की त्यांचे कपड्याचे कसे जँकी पँकी दिसत हे ऑरेंज हे येलो हे पिंक इकडे बघ इकडे तर बघ तू पण तोंडाला चॉकलेट लावून घेतलं का मस्त झालंय सो यामध्ये मध्ये चॉकलेट टाकलंय थोडं इंटरेस्टिंग बनवायसाठी कुठलंही चॉकलेट तुम्ही डार्क पण यूज करू शकता मी मिल्क चॉकलेट टाकते कारण ते पोरांना आवडतं आणि ते खाऊन घेतात बाकी सगळं हेल्दी आहे सो थोडंसं अनहेल्दी ह्याच्यावरनं छान तुम्ही डिझाईन पण करू शकता फोर्कनी किंवा जे शंकरपाळी बनवायचं ते चम्मच असतो ना तो त्याने हे कुकीज कोण कोण खाणार आहे मी आणि मी काय खाऊ का बनवलं तर मीच आहे तेव्हा आपण जात होतो आणि मनपाळीला हा काही कोण आहे माझे पप्पा जा. नवरा हे कोण चॉकलेट झालं बाळा आता आपण एअर फ्रायरला लावू आणि मस्त खाऊ मग कुकीज होणार आहे गरम गरम एअर फ्रायर मध्ये जातात आहे आता थांबा गर्ल्स सुद्धा होत चाललेले आहेत हे कुकीज दिसत बढिया आहे पण येस आता बनवूया शंकरपाळे बस झालं मी करून ठेवलं मी फ्रेंड्स मी हे करून ठेवलं होतं यामध्ये मी आपलं साधं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात थोडंसं मोहन टाकलं म्हणजे गरम पाणी आणि गरम तेल आणि जिरं टाकलंय ओवा टाकलंय मीठ टाकलं आहे आणि असं करून मी भिजवून घेतलेलं आहे सो बनवूया 1 मिनिट जरा पॉज द्या मला तेव्हा मी काय बनवलं नको खेळू त्यासोबत तेव्हा मी काय बनवले काय बनवलं तू आता. व्हील बनवलं का सुंदर बनवतेस का तू मी इथपर्यंत बनवता हो समोसा हा खायचंच समजतं नाही का फक्त मम्मा हो. वॉटरमेलन वॉटरमेलन सारखं झालं वा वा हार्ट झाला कोणाचा समोसा झाला कोणाचा वॉटरमेलन झाला आमचा शंकरपाळी करायचा तो जो चम्मच असतो राऊंड राऊंड फिरणारा ज्याला चाक असतं तो दिसत नाही आहे सध्या त्यामुळे आम्ही चाकूनी करतोय आणि त्यावर थोडीशी रिधा जशी डिझाईन करते ना तशी डिझाईन करूया चालेल रिधा बघू तुझी डिझाईन 2-5 मिनिट 2-5 मिनट रिदा और तुम्हारा रिधा मेरा हो गया है तुम्हें कितना टाइम है 5,000 रुपये 5,000 रुपये सुंदर असे शंकरपाळे आई हे गोड आहे की कसे आहे नाही हे खारे शंकरपाळे आहेत. हे भाजी वाले हे कोणाचे आहे भाजी तू केले का हे हो आता ही खूप गरम आहे Have this. कसं झालं काय आहे चपाती मी आता मस्त अशी शंकरपाळी झालेली आहे मस्त असे कुकीज झालेले आहे आणि मस्त असे मखाने झालेले आहे आता फक्त एकच राहिलेलं आहे ते म्हणजे ज्वारीच्या जे लाह्या मिळतात ना ज्वारीच्या तर त्याचा चिवडा असं एव्हरी वीकचं 2 तासाचं काम असतं 2 तासामध्ये या 4 गोष्टी होऊन जातात किंवा अजून काहीतरी वेगळं होऊन जातं ऋतू पाऊस चालू आहे बाहेर खूप पाऊस चालू आहे मग काय करायचं काहीतरी पाहिजे काय गेस Please, मी नाही बनवणार आहे काहीच आता कांदा भजी आणि चहा आहे ना रिधा रिद्वी
नाही हो. मम्मा नोटा बनवू. नाही, मी तुम्हाला काहीतरी छान बनवून देते. आणि तुम्हाला त्यांच्यासाठी काहीतरी बनव. येस, फ्रेंच फ्राईज. येस दुपारीच म्हणत होता ना फ्रेंच फ्राईज नाही खायचे, बॅड फूड आहे म्हणून. पाहिजे हा फ्रेंच फ्राईज दूध आलूचे असतात हा. पण छान आहे ना. मम्मा फ्राय करते का ते? नाही ना, एअर फ्राय मध्ये करते ना. मग ते हेल्दी आहे की अनहेल्दी आहे? अनहेल्दी नको खाऊ मला. नाही बाहेरचे नाही खायचे. हा. आपल्या घरचे खायचे. असं का? पण तुम्ही मग म्हणत होते फ्रेंच फ्राईज नाही खायचं, पिझ्झा नाही खायचं. आपल्या घरी खायचं का? का बरं बाहेरचं का नाही खायचं? तळावर त्याचे असते. हा? पोट दुखते. पोट दुखते. उलटी येते. हळदी थोडा ए, ते याचं काय करायचं? भाज तू भाज. ते ज्वारीचे मुरमुरे आहेत, ते भाजून घेतोय. ते नाही टाकणार आहे, फक्त शेंगदाणे आणि फुटाणे त्यांना खूप आवडतात म्हणून फ्राय करून टाकेल. आणि तो यात थोडी हळद टाकली, साखर टाकली थोडीशी आणि मीठ टाकलेलं आहे. हे कसं असणार आहे रिदा? हे आवडतं? अशा प्रकारे झालेला आहे चिवडा. असं छान असं चिवडा झालेला आहे. अगं आहे अजून, तू खा तरी पहिले. कसं झालं? आपण 3 डब्बे बनवले. कसले कसले? एक मोठा ना मुरमुरे भजे भजे शंकरपाळ शंकरपाळ आणि तीच यम्मी यम्मी. 1 आता भजे. भजे राहिलेच आहे का? माझ्या रिदाचा पापड आहे ग हा, शहाण बेबीचा. पण हा शॉर्ट्स आहेत, ब्रेड क्रम्स आणि पोटॅटो यामध्ये मिक्स केलेले बॉईल पोटॅटो. सो म्हटलं यांना फ्रेंच फ्राईज तर नाही, पण हे तर नक्कीच देऊ शकतो आपण एअर फ्राय करून. फ्रेंच फ्राईज आहे, अचानक टाक. असेच असतात बघ. याला एअर फ्राय करूया आपण. मी सेट करते टेम्परेचर. आपली भज्याची प्रिपरेशन चालली आहे. आलू भजे आणि कांदा भजे. हा बनत आपला सुंदरचा. पावसाचा अद्रक मस्त वाटतं जास्त टाकलं तर. हो. आणि कडक भज्यासोबत चहा. भजी सोबत तर अद्रक नाही, भजी सोबत अद्रक खा तू, अद्रक. पाहिजे म्हणजे पाहिजेच. म्हणजे सगळ्यात जास्त खुशी तर मला असं वाटत आहे भजनची झालेली आहे भज्यांची रुपेशला. झालेली. बघा किती पाऊस चालू आहे. खेकडा भाजी खाल्ली असतील ना तुम्ही लोकांनी सिंहगडावरची, तर तसंच काहीतरी ट्राय करतोय. पण ती चटणी नाही करत आहे यार रुपेश. मी ती जी कांद्याची चटणी बनवतात ती नाही बनवते मी आता. बस झालं, थकली मी खूप. तू असं तुला वाटतं का मी असं म्हटलं पाहिजे म्हणून तू सांग? नाही 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 नाही. माझ्या तर डोक्यातही नाही. आता तू मला आठवण दिली. नाही नाही, मला ते आठवलं आता सिंहगडाचं नाव घेतलं तर. पण नुसतेच मिरची भजी खाऊया, मस्त लागतील. आणि आलू भजी. आलू भजी खायची आहे ना तुला? त्याचं वेगळं भिजवावं लागतं, कांदी भजीचं वेगळं भिजवावं लागतं. हो का? मला नाही माहित. करून पहा कधीतरी, मग माहित होतं. कशाला? तू आहे खायला कधीतरी मला पण बनवून देत जा ना. जे आर फायनली रेडी. मला पोटात सूप म्हणजे काय असतं? पाऊस, भजी आणि चहा. सो गाईज, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि तुम्ही वॉच करा व्हिडिओ. तोपर्यंत आम्ही भजी खातो, कारण आता खूप भूक लागलेली आहे. खूप वेळपासून मेहनत केलेली आहे. सो नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, घरी राहा. पाऊस खूप सुरू आहे. सो स्टे सेफ. बाय. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. मी 3-4 स्नॅक्स बनवते. आणि कोणता आर्ट आहे? तू मला घे, मी तुला घेतो. Bye.